नमस्कार. आज आपण आलो आहोत वर्धिष्णू संस्थेचे अद्वैत दंडवते यांना भेटायला. जळगाव नेक्स्ट जेन सिरीजमध्ये आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. मी खूप काही बोलण्यापेक्षा त्यांच्यापासूनच सुरुवात करूया. नमस्कार दादा. आज आम्हाला तू वेळ दिला त्याबद्दल तुझे खूप आभार. जळगाव नेक्स्ट जेन सिरीजमध्ये आपण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या युवकांशी संवाद साधतोय. मला हे खूप जाणून घ्यायला आवडेल की व्यावसायिकरित्या सगळेजण काम करताच आहेत, पण सामाजिक क्षेत्राला पूर्ण वेळ तू दिलाय तर तो कसा आणि ती सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंत तुझी जर्नी कशी राहील? सो सगळ्यात आधी तर थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर मी मूळचा जळगावचाच. माझं ग्रॅज्युएशन जळगावमधून झालं. MJ कॉलेजमधून मी कॉमर्स घेऊन ग्रॅज्युएट झालो आणि त्याच्यासोबतच मी कंपनी सेक्रेटरीज हा जो कोर्स आहे तो परस्यू करत होतो आणि त्याच्यासाठी जवळपास 4 वर्ष पुण्यामध्ये राहिलो. CS फायनल्सला होतो. काही काळ कॉर्पोरेटमध्ये जॉब केला आणि मग असं लक्षात आले की मला माझं आयुष्य इथं नाही घालवायला आवडणार. सो असं ठरवलं की ते सोडायचं आणि जळगावला परत जायचं. सो 2010 साली मी जळगावला परत आलो आणि त्याच्या पुढची जी 2-3 वर्ष होती ती माझ्या स्वतःसाठी एक्सप्लोरेशनची वर्ष होती. म्हणजे काय करायचं हे माहिती नव्हतं, काय नाही करायचं ते कॉर्पोरेटने खूप चांगलं शिकवलेलं होतं. त्यामुळे पुढचे 2-3 वर्ष मी प्रचंड फिरलो. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स जे आहे पुण्याचं, युनिसेफ आहे, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे, यांच्या काही रिसर्च प्रोजेक्ट्सवर कामं केली आणि त्याच्यासोबतच पुणे विद्यापीठातून मास्टर्स केलं सोशिओलॉजी घेऊन. पण मुख्य हेतू असा होता की पुन्हा कॉलेजला जायचं नव्हतं. त्यामुळे तिथं डिस्टन्स एज्युकेशनमधून मी शिकत होतो आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन फिरत होतो. अच्छा, बरं. म्हणजे तेव्हापासूनच तू सामाजिक याच्यामध्ये किंवा ग्राउंड लोकांमध्ये यायला लागला होतास. आणि पुढचं कसं? सो तिथं फिरत असताना मुख्यतः त्याचे 2 हेतू होते. एक तर माझं स्वतःचं बालपण, माझं जे पण काही आयुष्य होतं ते शहरामध्ये गेलेलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी माझा फारसा संबंध आला नव्हता. सो महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली लोक कशी जगतात, त्यांचे काय प्रश्न असतात, ते सगळ्या आयुष्याकडे कसं बघतात हे थोडंसं समजून घ्यायचं आणि त्याच वेळेस स्वतःला पण तपासून बघायचं की आपल्याला जे करावंसं वाटतंय ते खरंच किती मनापासून वाटतंय की ही थोडीशी टेम्पररी फेज आहे, नंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत त्याच्याकडे. सो तिथून मला असं वाटतं की हळूहळू प्रवास सुरू झाला आणि 2013 साली मी आणि प्रणालीने, म्हणजे माझी जी बायको आहे, आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की आता जेही काही करायचंय ते जळगावातच थांबून करायचंय. आणि मग त्यावेळेस वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी जी संस्था आहे त्याची सुरुवात केली. आतापर्यंतचा अनुभव कसा राहिला या वर्धिष्णू संस्थेचा? कारण की मला हे माहिती आहे की कचरा वेचणारी मुलं आहेत, त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक ज्या घटकातली आहेत ती सगळी मुलं आहेत. यांना सगळ्यांना शैक्षणिक याच्यामध्ये आणणं हा खूप मोठा टास्क आहे. मोस्ट ऑफ आतापर्यंत आपल्या जनरेशनची लोक डोनेशन देण्यापुरता मर्यादित राहतात, पण ग्राउंड लेवलला ज्या वेळेला तू गेलास तर तुला कसे अनुभव आणि समस्या नेमकी कशा आल्या? सो ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस अजिबात असं ठरलेलं नव्हतं की कचरा वेचक मुलांसोबत काम करायचंय किंवा शिक्षण हा विषय घेऊन काम करायचंय. आम्ही जळगावमधल्या कचरा वेचकांचं एक सामाजिक आर्थिक सर्वेक्षण त्यावेळेस केलं आणि हेतू असा होता की हे समुदायाला समजून घेऊया की नेमकी कुठली लोक आहेत, कुठून येतात, कशी जगतात, शिक्षण किती झालं आहे, आरोग्याचे काही प्रश्न आहेत का, व्यसनं असतात का, कचरा वेचणं ह्याच्याकडे ते स्वतः कशा नजरेने बघतात आणि त्यांना काय वाटतं की जो बाकीचा समाज आहे तो त्यांच्याकडे कसं बघतो. आणि हे करत असताना ऍक्च्युली मी पहिल्यांदा जळगावच्या वस्त्यांमध्ये गेलो. म्हणजे वयाची 21-22 वर्ष मी जळगावात आहे, पण मी तोपर्यंत त्याच्या आधी कधीच जळगावमधल्या आर्थिक दुर्बल वस्त्यांमध्ये फिरलेलो नव्हतो. आणि ज्यावेळेस तिथं फिरायला लागलो त्यावेळेस तिथल्या समस्या, तिथले प्रश्न, त्यांच्या अडचणी ह्या खूप प्रकर्षाने जाणवायला लागल्या. आणि हा जो डेटा गोळा केला त्यावेळेस लक्षात आलं की शिक्षण, आरोग्य आणि व्यसन हे 3 खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यातही मुख्यतः लहान मुलांची जी संख्या आहे जी कचरा वेचण्यामध्ये येते ती खूप जास्त आहे. सो आम्हाला असं वाटलं की शिक्षण हे असं माध्यम आहे की ज्याच्यातून आपण आरोग्य आणि व्यसन या दोन्ही प्रश्नांना हात घालू शकतो आणि तिथून खरं तर कामाची जी सुरुवात आहे ती सुरू झाली. ह्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जळगावातलं मेहरुण भागातल्या
छोटी भिलाटी हा जो परिसर आहे जिथं मुख्यतः कचरा वेचणारी समुदाय जो आहे तो राहतो, तिथल्या एका मरी मातेच्या मंदिरामध्ये आम्ही आनंदघर नावाचं एक केंद्र सुरू केलं. आणि ते नाव जे डिनोट करतं त्याचा प्रयत्न असाच होता की शिकणे आणि शिकवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला जास्तीत जास्त आनंददायी कशी करता येईल, मुलांसाठी सुद्धा आणि जे शिकवतायत त्यांच्यासाठी सुद्धा. पहिल्या टप्प्यामध्ये अडचण नाही म्हणणार मी, पण एकूणच वस्ती लोक थोडीशी इग्नोरंट होती. कोणतरी येतंय, काही दिवस राहील आणि नंतर निघून जाईल असं त्यांचा हेतू होता. त्यामुळे दुरून बघत होती ती आम्हाला, म्हणजे त्या मंदिराच्या भिंतीच्या पलीकडे राहून आम्हाला बघणारे डोळे खूप होते त्या काळामध्ये. पण जसं जसं तिथे राहायला लागलो, तिथे जास्त काळ आम्ही घालवायला लागलो, तसं कुठं तरी ती दरी कमी झाली आणि लोक यायला लागली. त्यांच्यापर्यंत फक्त अशी लोक येतात की त्यांना काहीतरी देऊन जातात आणि ती चालली जातात. त्यांच्यामध्ये राहणारी आणि त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत जेवणारी, त्यांना आपलंसं म्हणणारी आणि त्यांच्यात सामावणारी ही खूप कमी असतात. आणि त्यांचा तो विश्वास आपल्यावर गेन करणं हा पण खूप मोठा टास्क होता. तर या याच्यामध्ये तुझे अनुभव वैयक्तिक कसे होते, की किती त्यांना समजून घ्यायला किंवा किती हे करायला वेळ लागला तुला? मी एक छोटासा अनुभव सांगतो की आनंदघराची सुरुवात झालेली होती आणि एक वस्तीतला छोटासा मुलगा पळत पळत आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणाला की दादा पटकन घरी चला, माझे वडील आईला खूप मारतायत. सो युजली आम्ही घरच्या भांडणांमध्ये नाही पडत, पण तो ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत आला आम्हाला असं वाटलं की गेलं पाहिजे. सो आम्ही तिथं गेलो. तोपर्यंत ती व्यक्ती घरातून निघून गेलेली होती. घर पूर्णपणे इकडचं तिकडं फेकलेलं होतं, पाण्याचे माठ फोडून टाकलेले होते, भांडी इकडे तिकडे फेकलेली होती. त्या ताई रडत होत्या आणि त्यांची एक 7 वर्षाची 8 वर्षाची मुलगी त्यांना बिलगून खूप हमसून रडत होती. सो आम्ही तिला म्हटलं की बेटा तू एक काम कर, तू आनंदघरात जा, आम्ही थोडंसं आईजवळ थांबतो आणि तिच्याशी बोलतो म्हणून. ती सोडायला तयार नव्हती. आणि मग थोड्या वेळानंतर आम्ही तिला म्हटलं की का करत नाहीये, तर तिने तिचा हात उघडला. तिच्या हातात चिठ्ठी होती. तर ही नुकत्याच शाळेत जाणाऱ्या 8 वर्षाच्या मुलीला तिच्या आईने तिची सुसाईड नोट लिहायला सांगितलेली होती. तर वस्तीमधलं वास्तव काय असतं याच्यासाठी दुसरं उदाहरण मला नाही वाटत कुठलं असेल म्हणून. प्रचंड हिंसा, प्रचंड अस्वस्थता आणि समाजाकडून आणि वस्तीत सुद्धा प्रचंड हेटाळणी असंच मुख्यतः मुलांच्या आयुष्यात येतं. आणि अशा वेळेस त्यांना अशी एखादी ज्यावेळेस व्यक्ती मिळते की ज्याच्याकडून त्यांना तो प्रेमाचा ओलावा मिळतो, तो आधार मिळतो, अनुकंपा मिळते. मी सहानुभूती नाही म्हणणार, अनुकंपा म्हणेन, कंपॅशन मिळतं. त्यावेळेस मुलं खूप पटकन मोकळी व्हायला लागतात आणि मग ते त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलायला लागतात. आणखी तोपर्यंत त्याच्या आधी कोणी विचारलेलंच नसतं की काय आहे म्हणून. आणि मला असं वाटतं की हे नातं ज्यावेळेस तयार व्हायला लागलं, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी न होता मुलांचे मोठे ताई दादा ज्यावेळेस आम्ही बनायला लागलो, त्यावेळेस गोष्टी खूप पटकन पुढे सरकत गेल्या. आणि मग आता आपलं काम कसं चालू आहे आणि ह्या 9 वर्षातला किती बदल झालेत सगळ्या याच्यामध्ये? आणि त्या मुलांना फक्त काही गरजा आपण देण्यापुरताच नाही, तर त्यांची मानसिक पद्धत आपण समजून घेणं त्यांना आणि त्यांच्याशी तो संवाद साधणं, त्यानंतर त्यांना आपलंसं करून घेणं. त्यांना त्यांच्या घरातली परिस्थिती खूप वेगळी आहे आता, पण इथे आल्यानंतर त्यांना त्या ह्याच्यातून बाहेर काढणं, याच्यातले तुला कसा फरक जाणवतो आत्ताच्या याच्यामध्ये? सो मी पहिल्यांदा थोडंसं बदलाबद्दल बोलतो की आनंदघरामध्ये आमचा प्रयत्न असा असतो की मुलांना शिक्षण जे ते 4 भिंतीमध्ये न ठेवता त्याला मोकळ्या वातावरणात घेऊन जावं. त्यामुळे मुलांच्या भावविश्वातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मुलांचं जे दैनंदिन आयुष्य आहे त्याला आम्ही शिक्षणामधून कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी प्रयत्न करतो. मग आता सोपं उदाहरण म्हणजे मुलं प्रचंड पत्ते खेळतात, दिवस ते पत्ते खेळत असतात. मग आम्ही पत्त्यांनाच एज्युकेशनल टूल्समध्ये कन्वर्ट करून टाकलं. मुलं चिंचोक्या घेऊन 4-8चा खेळ दिवस खेळत बसतात. आम्ही त्या चिंचोक्याच्या खेळालाच एज्युकेशनल टूलमध्ये कन्वर्ट करून टाकलं. आणि मग ज्यावेळेस कृतीतून आणि आनंददायी पद्धतीने हे शिक्षण मुलांपर्यंत पोहोचायला लागलं, त्यावेळेस मुलं खूप पटकन आनंदघराशी जुळवून घ्यायला लागली आणि जोडली जायला लागली. तर तिथून त्या म्हणजे मुलांच्या खेळातून मुलांच्या भावविश्वातल्या गोष्टींना एज्युकेशनल टूल्समध्ये कन्वर्ट करण्यापासून ॲक्च्युली टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली.
2016 साली आम्ही आनंदघराची पहिली बॅच जी आहे ती शाळेमध्ये दाखल केली. त्यावेळेस 16 मुला-मुलींना आम्ही आनंदघरातल्या शाळेमध्ये टाकलं होतं आणि सगळी पहिली पिढी जी त्यावेळेस शाळेत गेली तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 2020 सालच्या एनरोलमेंट्सपर्यंत जर आपण बोललो तर साधारणतः 350 मुला-मुलींना आम्ही शाळेमध्ये दाखल केलं. यातले 92% मुलं-मुली शाळेमध्ये टिकले. गेल्या 3 वर्षामध्ये 36 मुलं-मुली आमच्या 10वी पासआउट झाले आणि ते आता त्यातले काही जण हे हायर स्टडीजसाठी गेले आणि काही जण हे त्यांचं काम करून शिक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्ताच्या घडीला जर विचाराल तर आत्ता जळगावातल्या 3 ठिकाणी मेहरून, समतानगर आणि मटन मार्केट अशा 3 ठिकाणी आणि त्याच्यासोबतच चोपडा आणि भुसावळ अशा 2 ठिकाणी असे एकूण 5 आनंदघरं आत्ताच्या घडीला सुरू आहेत आणि इथं या सगळ्या ठिकाणी मिळून दररोज जवळपास 300 मुलं-मुली जी आहेत ती दररोजचं शिक्षण घेत आहेत. आणि मग या सगळ्यांचा खर्च किंवा या सगळ्यांचं आपण कसं मॅनेज करतो? मुख्य जो स्रोत आहे तो लोकांकडून मिळणारी देणगी हाच आहे. त्याच्यामध्ये अगदी जळगावातले काही उद्योजक आहेत, बँक्स आहेत, डॉक्टर्स आहेत, इतर प्रोफेशनल्स आहेत, आमचे काही मित्रमैत्रिणी आहेत की जे दर महिन्याला त्यांच्या पगारातून एक छोटीशी रक्कम वर्धिष्णूला मदत म्हणून दरवर्षी देत असतात. त्याच्यासोबतच विप्रो फाउंडेशन जे आहे, सो विप्रो हे आमचं गेल्या जवळपास 5 वर्षापासूनचं एक सगळ्यात मोठं फंडर आहे. त्याच्या सोबतीलाच मग अनलिमिटेड इंडिया म्हणून आहे, टीच फॉर इंडिया आहे, अशा काही संस्था आहेत की ज्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आम्ही गेली काही वर्ष भाग आहोत आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पातळीवरची मदत, मग ती केवळ आर्थिकच नाही तर कामाला स्पष्टपणे आणखीन पुढे कसं घेऊन जायचं, त्याला फक्त भावनिक आव्हानापुरतं मर्यादित न ठेवता एक डेटा ड्रिव्हन अप्रोच कसा आणायचा, ते मोजायचं कसं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये जी मदत आहे ती आम्हाला मिळत असते. बरं. आणि मला आता तुझ्याकडून काही वेगळी मुलांबद्दलची माहिती जाणून घ्यायला आवडेल. ती अशी की कुठले असे प्रसंग होते जे तुला हँडल करताना खूप त्रास झाला म्हणता येईल किंवा एक असं मनाने जाणवलं की अरे काय परिस्थिती आहे यांची, अशा कुठली मुलं होते? असे खूप प्रसंग आले खरं तर. याच्या सुरुवातीलाच मी अगदी जो पहिला प्रसंग सांगितला की त्या छोट्या मुलीने तिच्या हातामधली दाखवलेली चिठ्ठी, ती चिठ्ठी माझ्याकडे आजही आहे, मी ती सांभाळून ठेवलेली आहे आणि ती कायम आपली जबाबदारी काय आहे मुलांच्या प्रती ह्याची मला वाटतं आठवण करून देत असते. त्याच्या सोबतीला असे बरेच प्रसंग आले जे माझ्यासाठीच म्हणून नाही तर इतरांसाठी पण आमच्यासोबत काम करणाऱ्यांसाठी खूप जास्त हादरून देणारे होते. म्हणजे आम्ही जळगावातल्या एका वस्तीमध्ये काम करत होतो आणि आमचे काही एज्युकेटर्स तिथं होते आणि नवरा बायकोचं भांडणं झालं आणि त्या नवऱ्याने 10 दिवसाच्या तान्ह्या बाळाला जमिनीवर फेकून दिलं आमच्यासमोर. तर ज्यावेळेस अशा गोष्टी दिसतात त्यावेळेस खूप जास्त त्रास होतो. म्हणजे अजूनही एक खूप मोठा काळ जाऊ द्यावा लागणार आहे ज्याच्यानंतर हे बदल घडून येतील असं जाणवतं. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही त्यांचं बालपण सुरक्षित आणि आनंददायी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या ही पिढी ज्यावेळेस हे सगळं पार करेल आणि ही पिढी त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या चक्रातून बाहेर काढेल त्यावेळेस मला असं वाटतं की पुढच्या पिढीचं आयुष्य कुठंतरी सुखकर असणार आहे. तर अशा काही घटना आहेत. त्याच्यानंतर मला आठवतंय म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आनंदघरामध्ये आपण जात असतो, रेग्युलरली जातो, मुलांसोबत एक खूप छान नातं तयार झालेलं असतं आणि एक दिवस गेल्यानंतर अचानक करतं की ते आदल्या रात्रीच घर सोडून निघून गेलेले आहेत आणि मग ते कुठं गेले, का गेले, कधी येणार आहेत, आत्ता कुठं राहत आहेत, हे प्रश्न त्यांच्यासोबतच निघून जातात. सो अशा घटना ज्यावेळेस होतात त्यावेळेस प्रचंड जास्त त्रास होतो आणि मग नंतर अचानक कधीतरी वर्षभराने 1.5 वर्षांनी ती 15 वर्षाची मुलगी ज्यावेळेस गळ्यात मंगळसूत्र घालून वस्तीमध्ये परत येते त्यावेळेस जो त्रास होणारा असतो तो खूप जास्त असतो असं मला वाटतं. अजून कुठल्या असे समस्या आहेत किंवा कुठले असे प्रश्न आहे या सगळ्या घटकांमध्ये की त्याच्यावर अजूनही काम करायला हवं असं तुला वाटतं? सो वस्तीमध्ये गेलो तर प्रश्नच आहे. हो अगदीच. आता तू म्हणाला तसं की 15 वर्षाच्या मुलीची अजूनही लग्न होत आहेत खरं, अजूनही होत आहेत, त्याकडे पण आपण पाहणं गरजेचं आहे. ती पण एक वेगळी, ती तर पुढची वेगळीच समस्या आहे. खूप. असे कुठले महिलांच्या बाबतीतले तुम्हाला काही प्रश्न जाणवले असतील तर ते कुठल्या समस्या आहेत की त्याच्याकडे अजूनही काम करणं त्यावर गरजेचं आहे किंवा काउन्सिलिंग करणं गरजेचं? जो वस्तीमध्ये गेलं की प्रचंड गोष्टी दिसतात. म्हणजे शिक्षण, आरोग्य, व्यसन हे तर 3 मुद्द्यांबद्दल आपण बोललो. रोजगाराचा प्रश्न आहेच आहे. म्हणजे आर्थिक स्रोत
एक कंटिन्युअस स्रोत असणं आणि तो कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकेल एवढं असणं हे आजही वस्तीमध्ये त्याची वानवा आहे. त्यामुळे तो कायमस्वरूपी दिसणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे निर्माण होणारं सावकारीचं कर्ज आणि त्याच्या ओझ्याखाली दबलं जाणं हा दुसरा एक प्रश्न आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि त्यातही मुख्यतः महिलांच्या बाबतीमध्ये होणारा कौटुंबिक हिंसाचार तो आजही आहे. म्हणजे खूप वाईट वाटतं की ज्यावेळेस वस्तीमध्ये आनंदघरामध्ये 20 वर्षे म्हणजे आनंदघराची जी मुलं आज शिकतायत तिथं त्यांच्या आयांची अशी 16व्या 17व्या वर्षी लग्न झालेली असतात, 18व्या वर्षी ते एका मुलाची आई झालेले असतात आणि 20-21व्या वर्षापर्यंत नवरा निघून गेलेला असतो आणि मग त्याच्यानंतर तर सगळं आयुष्य तिला त्या वस्तीमध्येच काढायचं आहे आणि वस्तीमध्ये जगणं हे खूप जास्त वाईट आहे, हे खूप जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे ते तिथं आहेच आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेच आहेत. त्याच्या पलीकडे होणारा वस्तीमधला जो इतर हिंसाचार आहे, जाती व्यवस्था आहे, लोकांकडून या म्हणजे आर्थिक दुर्बल घटकाकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं ती मानसिकता आहे. तर प्रचंड प्रश्न आहे आणि ज्याच्यावर कुणी ना कुणी काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. काय तुला हे कुठून क्लिक झालं पण की नाही मला याच्यासाठी हा पूर्ण वेळ द्यायचाच आहे? किंवा म्हणजे आता कॉर्पोरेट वगैरे मध्ये सगळीच तरुण मंडळी काम करतात आणि ह्या एज मध्ये प्रत्येकाला आपलं करिअर हे जास्त महत्वाचं असतं, पण सामाजिक क्षेत्रालाच आपलं करिअर करणं किंवा आपण त्याच्यासाठी पूर्ण वेळ देणं, तो कुठला प्रसंग ज्याने तू ठरवलं की नाही आता मी याच्यासाठीच हे करेन? सो त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक प्रसंग नव्हता, पण ते म्हणजे सिरीज ऑफ इव्हेंट्स होते ज्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इकडं आलो. कॉर्पोरेटमधलं माझं काम किंवा तिथं मी जोही काही काळ घालवला तो त्याच्यामधला खूप मोठा इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर आहे. म्हणजे एका टप्प्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी स्वतःच ते जे पैसा, स्पर्धा आणि सत्ता याचं जे चक्र आहे त्याचा भाग बनायला लागलेलो आहे आणि माझं आयुष्य कुठेतरी फक्त माझं, मी, माझं कुटुंब, माझं घर, माझा पैसा, माझा पगार याच्या पुरतंच फक्त फिरत राहतंय. आणि असं नको आहे मला. म्हणजे मला लोकात जाऊन राहायला आवडतं, लोकांमध्ये राहायला जास्त आवडतं. त्यामुळे तिथं कुठेतरी ते चक्र सुरू झालं. युनिसेफच्या आणि गोखले इन्स्टिट्यूटचे जे वेगवेगळे प्रकल्प होते त्याच्यातून ते आणखीन वाढत गेलं आणि अगदी 1-2 प्रसंग जर विचारशील तर मी 100% जो मला आठवणारा प्रसंग आहे की मी माझ्या पहिल्या प्रोजेक्टसाठी साताऱ्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये गेलेलो होतो. विस्थापित झालेलं गाव होतं आणि जेव्हापासून ते विस्थापित झालेलं होतं तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांच्याकडे विचारायला म्हणून कुणीही गेलेलं नव्हतं. सो मी गेलो, त्यांच्याशी बोलत होतो आणि त्या लोकांनी त्यांना खूपच आनंद झालेला होता. छोटासा पाडा होता आणि चहा घ्या आणि त्यांनी माझ्यासमोर काळा चहा आणून दिला. सो मी म्हटलं की मी ना काळा चहा नाही पित. त्यामुळे सर घ्या, आमच्याकडे दूध नसतं त्यामुळे आम्हाला हेच घ्यायला लागतं. तिथं मला असं वाटलं की कुठं आपण CCD आणि बरिस्टामध्ये 200 आणि 250 रुपये ब्लॅक कॉफी आणि ब्लॅक टीवर घालवतो आणि कुठं ही लोक आहेत ज्यांच्याकडे नाही आहे म्हणून त्यांना हे जगायला लागतंय. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या क्लिक करत गेल्या की अरे नाही, म्हणजे मला स्वतःला सॅटिस्फॅक्शन कुठे मिळेल तर मला लोकांमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळेल, मला मुलांमध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन मिळेल. आता कुठली अशी मुलं आहेत का की जी आपण शिकवली, सगळं केली आणि आता 10वीची तू म्हणतो बॅच झाली आणि परत तिथेच येऊन तुमच्यासोबत काम करतायत, किंवा त्यांना काय वाटतंय एक 10वीचं शिक्षण करून हायर एज्युकेशन मध्ये आले, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? मी एक छोटंसं उदाहरण देतो. आमचा जो सगळ्यात पहिला मुलगा जो 10वी पासआउट झाला त्याचे वडील तिथंच मरीमातेच्या मंदिराच्या बाहेर भाजीपाल्याची गाडी लावायची. त्याने 10वी केलं. त्याला इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिसिटी याची खूप जास्त आवड होती. त्यामुळे त्याने त्याचं शिक्षण जे ITI केलं, डिप्लोमा केला, काही काळ पुण्यात काम केलं. आत्ता तो 21-22 वर्षाचा आहे. त्याने आत्ता मेहरूणच्याच बाजूला रामेश्वर कॉलनीमध्ये एक छोटंसं 1 BHKचं घर घेतलं आहे आणि त्याने त्याच्या आईवडिलांना आता सांगितलं की काम खूप झालं, आता आराम करा. तर हा पहिला मुलगा जो आनंद घरातून 10वी पासआउट झाला, हे एक उदाहरण झालं. पण त्याच्या पलीकडे आत्ताच्या घडीला आमच्या आनंद घरातून पासआउट झालेल्या आणि ज्या आत्ता 12वी फर्स्ट इयरला आहेत अशा आमच्या बऱ्याच मुली आता पुन्हा एकदा आनंद घरात येत आहेत आणि आनंद घरातल्या ज्या ताई आहेत त्यांना शिकवण्यासाठी मदत करत आहेत. त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा नवीन उपक्रम ॲक्च्युली आत्ता सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला मे बी पुढचं पाऊल किंवा नेक्स्ट जेन असं काहीतरी म्हणता येईल की म्हणता येईल. आणि तुमचं पण नेक्स्ट जेन पाऊल पुढे पडतंय. तर
असा प्रवास जो आहे तो सुरू आहे. बरं, आता भविष्यातले आपले कसे प्रोजेक्ट्स असतील किंवा अजून काय आपण करणार? आत्ता मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राच्या पलीकडे आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आमच्यासारखंच काम करू इच्छिणाऱ्या ज्या इतर संस्था आहेत, पण ज्यांना आम्हाला जे एक्सपोजर मिळालं, आम्हाला ज्या संधी मिळाल्या ते मिळत नाही आहेत, त्यांच्यासाठी एका वर्षाचा एक सपोर्ट प्रोग्राम सुरू केला, ज्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः निमशहरी आणि ग्रामीण भागातल्या संस्था आणि व्यक्तींसोबत काम करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मिळून अशा 8 संस्थांसोबत काम केलंय, जे त्यांच्या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांसाठी शिक्षण विषयाला घेऊन काम करतात. पुढच्या टप्प्यातला आमचा प्रयत्न असा आहे की ह्या कामाला आत्ता फक्त महाराष्ट्र मध्य प्रदेश पुरतं जे मर्यादित आहे त्याला त्याच्याही पलीकडे घेऊन जावं, इतरही जी राज्य आहेत त्यांना त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं. आणि आनंद घराच्या बाबतीत जर विचारशील तर आमचा असा प्रयत्न आहे की आम्हाला पुण्या मुंबईकडे जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आनंद घरं जी असतील ती पुढच्या काही वर्षातली ही जळगाव आणि जळगाव जिल्ह्यापुरतीच मर्यादित असते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड जे काम असेल आनंद घराचं ते इथंच होईल. बरं, युवकांमध्ये अजूनही या क्षेत्राकडे येणं, जसं आपण बरिस्ता आणि सीसीडीचा विषय केला, इकडे यायला लवकर तयार नाही होत. पैसे देतील तेवढं डोनेशन देतील आणि काम म्हणजे त्यांची जबाबदारी संपली असं होतं, किंवा एक वेगळ्या पद्धतीने आज युवक बाकी तंत्रज्ञानाच्या याच्यामध्ये पण जात आहेत. कुठेतरी प्रत्यक्षात काम करण्यापेक्षा ते आधुनिक तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून झाले. तर येणाऱ्या पिढीला, आत्ताच्या पिढीला तू काय सांगशील आणि कशा पद्धतीने त्यांनी या क्षेत्राकडे यायला हवं असं तुला वाटतं? मला असं वाटतं की न येण्यामागं एक आणखीनही महत्त्वाचं कारण असं आहे की अजूनही हा खूप जास्त प्रचलित समज आहे की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे खांद्यावर पिशवी घेणं आणि घर सोडून निघून जाणं. तिथं सुद्धा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा पुरवेल आणि तुमचं भविष्य सुरक्षित करेल इतपत पैसा आहे, हे ज्यावेळेस टप्प्याटप्प्याने लोकांना समजायला लागेल त्यावेळेस मला असं वाटतं की तरुणांची संख्या जी आहे ती याच्यामध्ये यायला खूप जास्त किंवा सुरुवात होईल. त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ज्यावेळेस मी स्वतःपुरताच विचार करत असतो त्यावेळेस मग माझे प्रश्न सुद्धा स्वतःचेच असतात. मी ज्यावेळेस ते तोडून समाजामध्ये जाऊन मिसळतो त्यावेळेस माझे प्रश्न माझे राहत नाहीत, माझे प्रश्न समाजाचे होतात. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये की ज्यावेळेस आम्हाला ह्याच सगळ्या लोकांनी मिळून तारलंय. फक्त वर्धिष्णू किंवा आम्हीच लोकांना मदतीसाठी जातोय असं नाहीये, समाजाकडून सुद्धा तेवढंच भरभरून प्रेम, आपुलकी जी आहे, सपोर्ट जो आहे तो मिळतोय आणि तो खूप जास्त गरजेचा आहे असं मला वाटतं. तर मी हेच सांगेन की थोडंसं आपण जर आपली कवाडं उघडली आणि उघड्या डोळ्याने आजूबाजूच्या समाजाकडे जर बघितलं तर तिथले प्रश्न पण दिसतील आणि मग इफ नॉट मी देन हू हा प्रश्न विचारावा. मी नाही तर मग दुसरं कोण, आणि त्याचं उत्तर जर मिळालं तर हे खूप जास्त सोपं आहे असं मला वाटतं. निश्चितच हे सगळं आपण पाहतोच आहे, पण यामध्ये की सामाजिक काम करताना अनेकदा असं असतं की काय तुम्ही बाहेरच जाताय, फक्त ते करतायत, अशा याच्यात तुला घरच्यांची साथ आणि खास करून याच्यामध्ये स्वतः तुझी पत्नी स्वतः त्या ठिकाणी सहभागी होते, येते, हा तिचा कसा याच्यात सहभाग आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने दोघं वाटचाल करता? सो पहिल्या टप्प्यामध्ये तर घरच्यांबद्दल जर विचारशील तर माझ्या आईबाबांनी कायमच मला स्वातंत्र्य दिलं की CS करण्याचा निर्णय माझा होता, तसं तो सोडण्याचा निर्णयही माझा होता. सामाजिक क्षेत्रात काम करायचं ठरवल्यावर हो नक्कीच पहिला काही काळ थोडीशी भीती होती मनामध्ये, पण त्यांनी कायमच सहकार्य केलं, त्यांनी कायमच सपोर्ट दिला. आणि प्रणालीच्या बाबतीमध्ये आमच्या दोघांची ओळखच मुळात सामाजिक क्षेत्रात झाली. गोखलेच्या ज्या प्रकल्पाचा मी उल्लेख केला तर त्यावेळेस मी जळगावच्या टीममधून सहभागी होतो आणि ती धुळ्याच्या टीममधून सहभागी होती. आणि आमची मैत्री, आमचं प्रेम जे तेच मुळात हे सामाजिक प्रश्न, आपल्याला काय करण्याची इच्छा आहे, नेमकं आयुष्यात काय करायचं या सगळ्यांना घेऊनच सुरुवात झाली. त्यामुळे काम करायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस एकाने करायचं आणि दुसऱ्याने दुसरं काहीतरी करायचं असं न करता आपण दोघंही मिळूनच काम करूया असं सुरुवातीला पासूनच आमच्या ठरलेलं होतं. आणि आत्ताच्या टप्प्यावर पण आनंद म्हणजे वर्धिष्णूचा विचार केला तर आत्ता जवळपास आमची 17 जणांची टीम आहे की जी जळगाव, चोपडा आणि भुसावळ इथं मिळून काम करते आणि वेगवेगळे प्रकल्प आहेत. प्रणाली मुख्यतः आनंद घराचं जे ऑनग्राउंड इम्प्लिमेंटेशन आहे
ह्याचं जे जबाबदारी आहे ती मुख्यतः ती सांभाळते. आणि मी माझ्या बाबतीमध्ये मग फंड रेझिंग, डोनर्स मॅनेजमेंट, वरदृष्णूच्या कामाला इतर लोकांपर्यंत घेऊन जाणं या सगळ्याची जबाबदारी सांभाळतो. त्यामुळे आम्ही ते थोडंसं कामाची विभागणी आम्ही आमच्या एकमेकांमध्ये करून घेतली आहे, त्यामुळे फारशी भांडणं होत नाहीत त्याच्यामुळे. आणि तोच एक विषय आहे की तिचा सपोर्ट असणं आणि दोन म्हणजे नातं जे टिकवणं आपण म्हणतो, ज्याचा पण आज खूप तो पण एक वेगळा मुद्दा आहे खरं असतं की युवकांच्या नात्यांमधला, पण तिचा तो तेवढा सपोर्ट तुला किती महत्वाचा ठरतो. आणि तिथे तुला सोपं पण जात असेल ना की मुलींशी बोलणं, आणि ती पण समजून घेते, ती स्वतः कामाला असल्यामुळे ती समजून घेते त्या कामाला, आणि तिची काय प्रतिक्रिया असते पण ह्या सगळ्यात, आणि तिचे काय पुढचे भविष्याचे स्वप्न आहेत. मला असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये ती जास्त भावनिक पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. त्यामुळे ती डिस्टर्ब जरी झाली या सगळ्याकडे बघून तरी ते फार काळ नाही टिकत. त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल, त्या तो प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल ह्याच्यासाठी ती मुख्यतः विचार करते आणि मग ते करण्यासाठी स्वतःला झोकून देते. त्यामुळे हे मी खूप जास्त प्रणालीमध्ये बघितलंय कायमच. भविष्याचा जर विचार केला तर आत्ता मी म्हणलो तसं की आनंद घर आणि वरदृष्णू हेच आमचं स्वप्न आहे, आणि त्यालाच एकत्रितपणे कसं आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल आणि त्याला कसं पुढे घेऊन जाता येईल ह्याच्यासाठी मुख्यतः आम्ही काम करतो आहोत. प्रणालीच्या बाबतीमध्ये तिला आणखीन जास्त मुलांची सायकोलॉजी, मुलांचं डेव्हलपमेंट जे म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकास या दोन्हीमध्ये खूप जास्त रस आहे, आणि ती त्याला आणखीन जास्त कसं समजून घेता येईल आणि मग त्याला वरदृष्णूच्या कामाचा आणखीन जास्त हिस्सा कसं करता येईल याच्यासाठी मुख्यतः प्रयत्न करते. हे ऐकून अजून युवकांची कवाडती उघडली जातील आणि जास्तीत जास्त या अशा वेगवेगळ्या उपक्रमांशी सगळी लोक जुळली जातील ही अपेक्षा मी करते. आणि तू परत एकदा तुझे आभार मानते की तू आम्हाला वेळ दिला आणि तुझं काम आम्हाला पोहोचवता आमच्या माध्यमातून आलं, याबद्दल मी तुझे आभार मानते. थँक्यू सो मच.